भयाच्या पोटी मी मरणार आहे, मी मरणार आहे, मी असं जर भय बाळगलं तर जन्मभर दुःखाचे डोंगर जीवनात आहे. भयाची या पोटी दुःखाची या राशी. मग मरणाचं भय वाटतं का? शरण देवासी जाता भले. का? त्याचं ठरलंय जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण म्हणून शरण देवासी जाता भले. आता थोडा विचार करा. जमलं गंभीर थोडं आहे आता. माणसानं निर्माण केलेली वीज आहे. वीज ही मानव निर्मित आहे ना. मग ती वीज काय काय करते? सकाळपासून बटन दाबा, पाणी तापलं, आंघोळीला, चहा करा, स्वयंपाक करा, थंडी वाजली हीटर लावा, गरमी झाली कूलर लावा, अंधार पडला लाईट लावा. शेवटच्या दिवशी सरपण नाही, बटन दाबान राग घरी घेऊन या. मग माणसानं निर्माण केलेली वीज जर एवढं करत असेल तर ज्यानं माणूस निर्माण केला तो काय करणार नाही? तुका म्हणे काय नये टाकरीता, तुका म्हणे काय नये टाकरीता, तुका म्हणे काय नवे टाकरीता, तुका म्हणे काय नवे टाकरीता. जिंदाबाद विश्वंभर, जिंदाबाद विश्वंभर, भगत कृपासून निवारी साखर, भगत कृपासून निवारी साखर. भगत कृपासून निवारी साखर. माणसानं निर्माण केलेली वीज जर एवढं करत असेल तर ज्यानं माणूसच निर्माण केला तो भगवान काय करणार नाही? तो का म्हणे काय नोहे त्या करिता तुम्ही एवढंच करा. चिंतावा तो आता विश्वंभर. आणि एकदा त्याचं चिंतन केलं ना मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, बाकीचे एरते बापुडे काय रंक. ज्या संबंधाने हा कार्यक्रम आहे, स्वर्गीय मातोश्री ती कमलाबाई, लक्ष्मीबाई प्रकाशराव, त्या माऊलीच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम चे विक्रमजी यांनी दोघाच्या माध्यमातून मला निमंत्रण दिलं. सदानंद महाराज चिखलीकर आणि विठ्ठलराव मोरे म्हणून बऱ्याच वर्षांनी सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांचं दर्शन झालं. हे जुनं आमचं कार्यक्षेत्र आहे. शेटेवाडी बाबा किसन बाबा होते तेव्हा आम्ही प्राक्टिसची कीर्तनं तिथे केली शेटेवाडीला. हे गोष्ट 80 सालची आहे, 79-80 जुना काळ. गंभीर तुझा तपास नव्हता तेव्हाचा, पण त्यातला एक दिसतोय आमचा. ते दूधवाला आहे का, दूधवालं वारलं का? त्यांचा मुलगा होता शिवाजी पहिलवान. त्या फार जुन्या गोष्टी आता त्यालाही
बरेच वर्ष झाले, म्हणजे 80 म्हणजे जवळजवळ आता 45 वर्षापूर्वीचा विचार तुम्ही तेव्हाच. तुम्हाला काय आता सर्व मिळे परंतु पुन्हा न मिळे आई, हे सर्वांना माहिती आहे, निर्विवाद सत्य आहे. तरी समाधान मानायचं बरं का विक्रमजी. समाधान कसं? समाधान विचाराने समाधान मिळतं. प्राप्त परिस्थितीसुद्धा तुम्हाला समाधान देऊ शकते, फक्त विचार करायचा. ज्याचं मोडकं झोपडं आहे त्यानं फुटपाथवर पडलेल्याचा विचार केला तर समाधान आहे. मग सकाळी देवाचे आभार मानायचे. देवा, हे रात्रभर बिना अंथरुणा पांघरुणाचं रोडच्या काठाला उघड्यावर पडलं, मी कोण्या जन्मात पुण्य केलं, मोडकं का होईना गरिबाला राहायला घर दिलं, असा विचार ज्याच्या जीवनात आहे ना, तिथे समाधान आहे. विचारा वाचून न पविजे समाधान. आपण लक्षात घ्या, ज्याच्या पायात चपला आहे त्यानं अनवाणी चालणाऱ्याचा विचार केला तर समाधान आहे. सायकलवाल्याकडे पाहिलं की समाधान बिघडतं, कारण तुझ्या पायात चपला आहे आणि तू उदास दिसतोय. मला तरी होत्या का, मग आता जाणल्या कीर्तनातून चोरून लेका फुकट भेटलं तरी तोंड कसं उतरलं, सायकलवाला गेलं ना. जेव्हा चपलावालं सायकलवाल्याकडे पाहतं तेव्हा समाधान बिघडतं. चपलावाल्याने अनवाणी चालणाऱ्याकडे पाहावं आणि मग देवाचे आभार मानावे. हे पायपोळत चाललं पांडुरंगा, मला तुटक्या का होईना वाहना गरिबाला दिल्या, असा विचार. तसं आई